काय चालू होतं आपलं काल काय चालू होतं? फर्स्ट आपण बघितलंय लेटेंट हीट वितळवण्यासाठी, फेज चेंज साठी किंवा वेपरायझेशन साठी, लिक्विडचं वेपरायझेशन करण्यासाठी जी एनर्जी लागते दॅट इज कॉल्ड लेटेंट हीट. लेटेंट हीट देत असताना फेज चेंज होते, बट टेम्परेचर चेंज होते का? नाही. ओके, हे पहिली कन्सेप्ट. दुसरं रेज्युलेशन. रेज्युलेशन मध्ये काय? दुसरं रेज्युलेशन म्हणजे काय? रेज्युलेशन होत असताना काय होतंय? प्रेशर दिलं की काय होते? आईस मेल्ट्स. प्रेशर, बिकॉज ऑफ प्रेशर आईस मेल्ट्स. आणि प्रेशर काढले की मोल्टन आईस, मोल्टन आईस अगेन बिकम्स आईस. मोल्टन आईस म्हणजे पाणी. प्रेशर दिलं की पाणी बनणार, बर्फाचं पाणी. प्रेशर काढले की परत पाण्याचा बर्फ बनणार. दिस इज कॉल्ड रेज्युलेशन. ठीक आहे. चल, कोण आहे रे? दिशान बा, जास्त कमेंट्स करू नका. चलो, त्यानंतर 2 क्वेश्चन्स मी म्हटले होते तुम्हाला की मी बघून सांगतो. त्यातला एक क्वेश्चन तुम्ही नवनीत मध्येच बघा. मला काय असं व्यवस्थित आन्सर सापडलं नाही. मी बघितलं, आणखी सर्च केलं गुगलवर वगैरे, इकडे तिकडे सर्च केलं. क्वेश्चन नंबर 3 चं मी आन्सर सांगतो, पेज नंबर 64 वरचा. क्वेश्चन नंबर 2 जरा एकदा नवनीत मध्ये चेक करा. ठीक आहे. किंवा नवनीत मध्ये जे आन्सर आहे त्याचा मला कोणतरी फोटो पाठवा, मी उद्या एक्सप्लेन करतो. कोण करते? परवेज करतो का? परवेज, काय करायचं? नवनीत मध्ये फोटो काढायचा या आन्सरचा, क्वेश्चनच्या आन्सरचा मला फोटो पाठवा. ठीक आहे. धनंजय कर, कोण पण करा, काही नाही. ठीक आहे. परवेज आणि धनंजय दोघं पाठवा. ठीक आहे. नंबर 3 क्वेश्चन मी एक्सप्लेन करतो. नंबर 3 क्वेश्चनचं मी आन्सर एक्सप्लेन करतो. काय होतं नंबर 3 क्वेश्चन? You know that as we go higher than the sea level, the boiling point of water decreases. What would be effect on the melting point of solid? What would be effect on melting point of solid? समजा हे असं आहे. इथं सी आहे, इथं काय आहे? तुमचा, इथं तुमची काय आहे? सी आहे. ओके, इथं सी आहे, समुद्र आहे, ओशन आहे. मग ओशनची लेवल आहे ही समुद्र सपाटी आहे, परत थोडी उंची वाढली, समुद्र सपाटी थोडी उंची वाढलेली, खूप उंची वाढली. मग इथं याला बोलू ए पॉइंट बोलू आपण, याला बोलू बी पॉइंट. मग बॉइलिंग पॉइंट at A point, boiling point at A point is less than boiling point at B point. B point ला boiling point काय असते? कमी. इथं boiling point काय असते? कमी. म्हणजे वॉटर इथं जर बॉईल होत असलं 100 ला बॉईल होत असलं म्हणजे होते नाही. इथं जर बॉईल होते 100 डिग्री सेल्सिअसला, तर टेकडावर वॉटर किती डिग्रीला बॉईल होते? 100 ला बॉईल होते, लेस दॅन 100 ला. टेकडावर काय होतंय? वॉटर बॉइल्स ऍट लेस दॅन 100 डिग्री सेल्सिअस. ते कितीला बॉईल होते? एक 70 एवढं नाही, 98 डिग्री 97 डिग्रीला बॉईल व्हायला चालू होतं. ठीक आहे. वॉटर इथं जर 100 डिग्रीला बॉईल होत असलं तर टेकडावर काय होते? कमी लवकर बॉईल होते. म्हणून काय होतं? इथं फूड शिजत नाही. उंचावर जर फूड शिजवायला बघितले तर 100 डिग्री आहे ना, मग 100 डिग्री म्हणजे जास्त तापमान, जास्त टेम्परेचरला लगेच फूड शिजतंय. कुठं? आपल्या घरी. पण आपण टेकडावर गेलो, हिमालयात कुठं तर उंच गेलो किंवा कळसुबाईवर चढून बसलो. कळसुबाई कुठे आहे? कळसुबाई माहिती आहेत ना तिकडे, सह्याद्रीमध्ये. कळसुबाईवर चढून आपण फूड शिजवायला बघितलं. आपण कळसुबाईवर चढून बसलो आणि तिथं फूड शिजवायला बघितलं, तर तिथं फूड लवकर शिजत नाही. इथं 15 मिनिटात शिजत असलं तर इथं 25 मिनिटं लागणार. का? कारण हे जास्त टेम्परेचरला फटाफट शिजते, जास्त टेम्परेचरला फटाफट शिजते, कमी टेम्परेचरला हळूहळू शिजते. म्हणून उंचावर काय करायचं? प्रेशर कुकर शुड बी यूज. उंचावर काय करायला पाहिजे? प्रेशर कुकर वापरला पाहिजे फूड शिजवायला.
कमीत कमी फूड, कारण प्रेशर कुकर मध्ये ते टोपण असते ना, ते झाकलेलं असते, त्यामुळे आतलं प्रेशर जास्त, बाहेरचं प्रेशर जरी कमी असलं तर इनसाइड कुकर प्रेशर इज मोर, देअरफॉर कुकिंग टाइम इज लेस अँड फ्युएल रिक्वायरमेंट फॉर कुकिंग इज ऑल्सो लेस. कमी इंधनात कुकिंग होते. ठीक आहे. बॉइलिंग पॉइंट क्लिअर. मग बॉइलिंग पॉइंट काय, खाली कमी बॉइलिंग पॉइंट, सॉरी खाली जास्त बॉइलिंग पॉइंट आणि वर चढून बसलो तर बॉइलिंग पॉइंट कसा असते, जास्त. खाली बॉइलिंग पॉइंट कमी आणि वर चढून बसलो तर बॉइलिंग पॉइंट कसा असते, जास्त. ठीक आहे. मग मेल्टिंग पॉइंटला काय होतंय, मेल्टिंग पॉइंटला काय होतंय, नॉर्मली मेल्टिंग पॉइंट ए चा आणि मेल्टिंग पॉइंट बी चा इथल्यापेक्षा इथं काय असते, मोर प्रेशर. इथं काय असते, प्रेशर जास्त असते. खाली टेकडावर गेलं तर प्रेशर काय असते, कमी. प्रेशर म्हणजे हवेचं तुम्हाला येते ते प्रेशर नाही. चलो, त्याला लात मारून बाहेर काढणार. मग के कोण आहे, त्या मित्राला काय कर, त्याची चटी काढ आणि त्याला लात मारून बाहेर काढ ना तू. चलो बघा इकडे. काय, कमी हाईट वर प्रेशर काय असतंय, जास्त. कमी हाईट वर प्रेशर जास्त असतंय आणि उंच गेलं तर काय असते, प्रेशर कमी. उंच हाईट वर प्रेशर काय असते, कमी. हे आता जरा लक्षात ठेवायचं. काय मी एक्सप्लेनेशन देत नाही, याचं एक्सप्लेनेशन आता नंतर कधी देतो. आता हे लक्षात ठेवा, उंचावर गेलं तर इथं प्रेशर कमी असतंय, खाली असलं तर प्रेशर काय असतंय, जास्त. प्रेशर म्हणजे हवेचं. ठीक आहे ना. मग काय होतंय, प्रेशर जास्त असलं तर व्हॉल्यूम कमी होत असलं तर फटाफट होते. व्हॉल्यूम कमी, प्रेशर जास्त मुळे फायदा काय होते, प्रेशर जास्त जर दाबून ठेवलं तर त्याचं व्हॉल्यूम कमी होते. मग व्हॉल्यूम कमी होणारी गोष्ट असली तर फास्ट होणार. इथं व्हॉल्यूम कमी होणारी गोष्ट असली तर फास्ट होणार. ओके. मग जनरली काय होते, मेल्ट झाल्यावर जनरली काय, पण आयर्नचा तुकडा आहे मेल्ट झाला, कॉपरचा तुकडा आहे मेल्ट झाला, मेल्ट होताना व्हॉल्यूम वाढते. मेल्ट होताना काय होते, व्हॉल्यूम वाढते. त्यामुळं प्रेशर दिलं की मेल्टिंग पॉइंट पण वाढतो. प्रेशर दिलं की मेल्टिंग पॉइंट काय होते, वाढते, कमी होत नाही. मेल्टिंग पॉइंट खाली जास्त असते. जास्त प्रेशरला मेल्टिंग पॉइंट, जास्त प्रेशरला मेल्टिंग पॉइंट काय होते, जास्त असतो. एक मिनिट, जरा थोडं जास्त प्रेशर आहे, मेल्टिंग पॉइंट जास्त आहे. हे चुकी झालं, हे पण उलट. सांगताना बरोबर सांगितलं, इथे लिहिताना चुकी. बॉइलिंग पॉइंट इथं जास्त आहे, बॉइलिंग पॉइंट इथं कमी. दाखवताना बरोबर सांगितलं होतं, इथं 100 घेतला होता, इथं 97 घेतला होता ना. बॉइलिंग पॉइंट इथं जास्त, इथं कमी. तसंच मेल्टिंग पॉइंट पण इथं जास्त, इथं कमी. मेल्टिंग पॉइंट पण इथं जास्त, इथं कमी. ठीक आहे. हे नॉर्मली असं असतं, हे नॉर्मली असं असते. पण वॉटर लफडेबाज आहे. वॉटरचं बिहेवियर कसं आहे, अनॉमलस आहे. वॉटरचं बिहेवियर कसं आहे, अनॉमलस आहे. मग वॉटरच्या बाबतीत काय होतंय, वॉटरच्या केसमध्ये काय होतंय, वॉटरच्या केसमध्ये मेल्टिंग पॉइंट ए ला कमी असतो आणि मेल्टिंग पॉइंट बी वर जास्त असतो. मेल्टिंग पॉइंट इथं जास्त असतो. ठीक आहे. म्हणजे काय, वॉटर जर इथं मेल्ट होत असलं 0 डिग्री सेल्सिअस, वॉटर इथं जर 0 डिग्री सेल्सिअसला मेल्ट होत असलं, बरोबर ना,
तर इथला मेल्टिंग पॉईंट जास्त, इथं वॉटर कितीला मेल्ट होणार, 0ला मेल्ट होत नाही, 1 डिग्रीला वगैरे मेल्ट होणार. समजले का? वॉटर इथं जर 0 डिग्रीला मेल्ट होत असला तर वॉटर इथं 0 डिग्रीला मेल्ट होत नाही, कितीला मेल्ट होणार, जास्त टेम्परेचरला मेल्ट होणार, 1 डिग्रीला, कारण प्रेशर कमी झालंय. प्रेशर कमी झालंय, प्रेशर कमी झालं तर काय होणार, मला जरा उलट सुलट करायचं, एकदा मला एक विचार करू द्या, एकदा मला उलट सुलट करू द्या. एक ठीक आहे, बरोबर आहे, सगळं बरोबर सांगितलं, काय अडचण नाही, सांगितलेलं बरोबर आहे, फक्त हे दोघं उलटे एकमेकांचे उलटे आहेत, त्यामुळे थोडं कधी कधी कन्फ्युज होतंय. ते सांगितलेलं बरोबर आहे, ठीक आहे. काय बोलायला, सुदे काय एखादं वेडा असते कुठं तर, एखादं वेडा कुठं तर असते शब्द, काय करणार त्याला. तू हे बाकीचे कोण कोण कुठं आहे काय कशाला बघतोय. चल मी सांगितलं ते क्लिअर. इथं प्रेशर जास्त आहे, खाली हाईट वर प्रेशर काय कमी आहे. प्रेशर मग काय फरक पडतंय, जनरली कमी प्रेशरला बॉइलिंग पॉईंट पण कमी होणार, म्हणजे लगेच बॉईल होणार, लवकर बॉईल होणार. आणि कमी प्रेशरला काय होते, मेल्टिंग पॉईंट पण कमी होणार. कमी प्रेशरला काय होते, मेल्टिंग पॉईंट पण कमी होणार, म्हणजे लवकर मेल्ट होणार. पण वॉटरच्या केसमध्ये काय होते उलट, वॉटरच्या केसमध्ये काय होते उलट, जास्त प्रेशरला मेल्टिंग पॉईंट कमी आहे आणि कमी प्रेशरला मेल्टिंग पॉईंट काय जास्त आहे. वॉटरच्या केसमध्ये काय उलट आहे. चला हे जरा गोष्टी लिहून ठेवा, डायग्राम पण काढा आणि हे लिहून ठेवा. मी एक्सप्लेन केलेलं कळत असलं तर ठीक आहे, नाही कळत असलं तर हे पाठ करा. चला लिहून ठेवा पटपट. समजलं नाही परत एकदा मी ट्राय करतो, थोडं कन्फ्युजिंग आहे, एकदा लिहून घ्या, परत एकदा मी ट्राय करतो एक्सप्लेन करायचं. एकदा लिहून घ्या, मी सांगतो परत. चलो परत एकदा मी एक्सप्लेन करतो. काय नेटवर्क वगैरे प्रॉब्लेम नाही, माझ्याकडे फुल नेट आहे, बाकी कुणालाच प्रॉब्लेम नाही, फुल नेट आहे माझ्याकडे. आहे कुछ नहीं प्रॉब्लम, सब अच्छा है. तुम्हारा नेट थोड़ा एक प्रॉब्लम होगा, एक बार डिस्कनेक्ट करके कनेक्ट करो. इधर नेट का स्पीड फुल दिखा रहा है, कोई प्रॉब्लम नहीं, फुल है स्पीड, अपलोड डाउनलोड सब स्पीड फुल है. हो गया लिख के, हो गया क्या लिख के, मैं और एक बार एक्सप्लेन कर दूं, देखो समझते हैं. नॉर्मली क्या होता है, प्रेशर दिया, प्रेशर लगाया तो मेल्ट भी जल्दी होता है. प्रेशर लगाया तो क्या होता है,
प्रेशर लगाया तो नॉर्मली क्या होता है, मेल्ट होने के लिए भी डिफिकल्ट होता है, बिकॉज ऑफ प्रेशर क्या होते हैं, बिकॉज ऑफ प्रेशर मेल्टिंग पण डिफिकल्ट बनते आणि वेपरायझेशन पण डिफिकल्ट बनते. इथं प्रेशर जास्त आहे, बिकॉज ऑफ प्रेशर काय होते, मेल्टिंग पण डिफिकल्ट होते, मेल्टिंग मध्ये व्हॉल्यूम वाढते ना, आणि वेपरायझेशन पण डिफिकल्ट होते. प्रेशर वाढवलं की मेल्टिंग पण डिफिकल्ट होतंय आणि वेपरायझेशन पण डिफिकल्ट होते. डिफिकल्ट होते म्हणजे काय, जास्त टेम्परेचरला करावं लागते. डिफिकल्ट होते म्हणजे काय, जास्त टेम्परेचरला. मेल्टिंग मध्ये आणि वेपरायझेशन मध्ये व्हॉल्यूम वाढते आणि प्रेशर जास्त असलं तर ते व्हॉल्यूम वाढू देत नाही. मेल्टिंग आणि वेपरायझेशन मध्ये जनरली काय होते, व्हॉल्यूम वाढते, पण जास्त प्रेशर आहे तर ते व्हॉल्यूम वाढू देत नाही. मग व्हॉल्यूम वाढू देत नाही, मग काय करते, इथं त्रास व्हायला, मेल्ट व्हायला, वेपरायझेशन व्हायला त्रास व्हायला, तर इथं जास्त टेम्परेचरची गरज आहे. इथं जास्त टेम्परेचरची गरज आहे, म्हणून बॉइलिंग पॉईंट पण इथं जास्त आहे आणि मेल्टिंग पॉईंट पण इथं जास्त आहे. म्हणून काय, इथं बॉइलिंग पॉईंट पण इथं जास्त आहे आणि इथं मेल्टिंग पॉईंट पण इथं जास्त आहे. कारण जास्त प्रेशरला जास्त त्रास होणार, जास्त त्रास होणार म्हणजे जास्त टेम्परेचर लागणार, जास्त त्रास होणार म्हणजे काय, जास्त टेम्परेचर लागणार. ठीक आहे, हे नॉर्मल सगळ्यांना, हे नॉर्मल सगळ्यांना म्हणजे कुणाला, समजा असं, समजा आपण असं वॉटर घ्या, वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती आहे, इथं 100 डिग्री आहे. वॉटरचा इथला बॉइलिंग पॉईंट किती आहे, वॉटरचा इथला बॉइलिंग पॉईंट किती आहे, 97. म्हणजे इथल्यापेक्षा इथला बॉइलिंग पॉईंट जास्त, इथल्यापेक्षा इथला बॉइलिंग पॉईंट जास्त आणि इथल्यापेक्षा इथला मेल्टिंग पॉईंट पण जास्त असतात. आणि इथल्यापेक्षा इथला मेल्टिंग पॉईंट पण काय असणार, जास्त असणार. ठीक आहे, म्हणजे बघा कसं, समजा आपण हे घेतलं, कॉपर घेतलं, मग कॉपरचा मेल्टिंग पॉईंट आता मला माहिती नाही किती आहे, अंदाजे मी सांगतो, तर बघूया लगेच. कॉपरचा मेल्टिंग पॉईंट म्हणजे तुम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन देणार नाही, एकदा पटकन बघतो किती असते. 1085 आहे. मग इथं कॉपर मेल्ट होते समजा 1084 डिग्रीला. ठीक आहे, इथं कॉपर मेल्ट होते 1084 लोक 80 गुणे 1080 डिग्रीला इथं मेल्ट होतो. तर इथं खाली कितीला मेल्ट होणार, कॉपरचा इथला मेल्टिंग पॉईंट किती असणार, इथला मेल्टिंग पॉईंट जास्त असणार, ते किती 1084 ला मेल्ट होणार. कळते का, म्हणजे वरच्या पेक्षा खाली मेल्टिंग साठी पण मोर टेम्परेचर लागते आणि वेपरायझेशन साठी पण मोर टेम्परेचर लागते. कळलं आता, वरच्या पेक्षा खाली मेल्टिंग साठी पण मोर टेम्परेचर आणि वेपरायझेशन साठी पण मोर टेम्परेचर. कारण काय, मेल्टिंग मध्ये आणि वेपरायझेशन मध्ये एक्सपान्शन होते आणि एक्सपान्शन पण इथं प्रेशर जास्त आहे, मग प्रेशर जास्त आहे, मग ते एक्सपांड होऊ देत नाही, एक्सपांड होऊ देत नाही, मग त्याला काउंटर करायला जास्त टेम्परेचर लागतं. प्रेशर याला एक्सपांड होऊ देणार झाले, मेल्ट होऊ देणार झाले, वेपरायझेशन होऊ देणार झाले, त्याला काउंटर करायला इथे जास्त टेम्परेचर लागते. वरच्यापेक्षा खाली एमपी पण जास्त आणि बीपी पण जास्त. कुणाला, नॉर्मल मटेरियल्स साठी, नॉर्मल मटेरियल्स साठी. पण वॉटर लफडेबाज बिहेवियर करते. वॉटरचं बिहेवियर कसं आहे, लफडेबाज आहे. कसं, बिलो 4 डिग्री सेल्सिअस, अबाव 4 डिग्री सेल्सिअस बॉइलिंगच्या वेळी नॉर्मल असते. वॉटर अबाव 4 डिग्री सेल्सिअस बॉइलिंगच्या वेळी नॉर्मल असते, पण बिलो 4 डिग्री सेल्सिअस, बिलो 4 डिग्री सेल्सिअस वॉटर कसं बिहेव करते, अनॉमलस. वॉटरचं मेल्टिंग पॉईंट, वॉटरचा इथला मेल्टिंग पॉईंट 1 डिग्री असणार, म्हणजे 1 डिग्रीलाच मेल्ट होणार इथलं वॉटर. तर वॉटर काय होणार, 1 डिग्रीला मेल्ट होणार. पण खाली मेल्टिंग पॉईंट कसा असणार वॉटरचा, वॉटरचा खाली मेल्टिंग पॉईंट कसा असणार, जनरली इथल्यापेक्षा इथं
मोठे टेम्परेचर आहे. जनरली इथल्यापेक्षा इथं मोठे टेम्परेचर आहे, पण वॉटरच्या बाबतीत उलट असते. इथल्यापेक्षा इथं काय असतंय, छोटे टेम्परेचर. इथं 0लाच मेल्ट होणार, पण तिथे 1 डिग्रीला मेल्ट होणार. इथं 0ला मेल्ट होणार, इथं 1 डिग्रीला. वॉटरला इथं मेल्ट करणं डिफिकल्ट आहे आणि कॉपरला खाली मेल्ट करणं डिफिकल्ट आहे. कळतं ना? वॉटरला खाली व्हेपरायझेशन करणं डिफिकल्ट आहे, कॉपरला खाली मेल्ट करणं डिफिकल्ट आहे. पण वॉटरला मेल्ट करायचं आहे तर वर मेल्ट करणं डिफिकल्ट आहे, खाली मेल्ट करणं सोपं आहे. आता कळते नंबर्स लिहिल्या. चला नंबर्स पण लिहून ठेवा, तर थोडा आणखी अंदाज येईल. तर आता कळते काय बाळांनो? कमेंट करा. थोडं डिफिकल्ट आहे, कळणं झालं तर हे रट्टा मारून ठेवा, तसं पण चालतं, पण कळायला पाहिजे. आता मी सांगितलं त्याच्याप्रमाणे कळायला पाहिजे. कळले काय? आता फॅक्ट तरी लक्षात ठेवा. कारण जरी कळलं नसलं, रिझन जरी कळलं नसलं तरी कुठं जास्त आणि कुठं कमी एवढं कळलं असलं तरी बस आहे. लिहून ठेवा नंबर्स पण. ठीक आहे. चॅप्टर थोडासा डिफिकल्टच आहे, तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या तरच कळणार. चॅप्टर थोडासा डिफिकल्टच आहे, कन्सेप्ट थोडे हेवी आहेत. ओके, हे झालं. मग नेक्स्ट काय विचारलं बघा. नेक्स्ट मग आपण होप्स अपॅरेटस बघितलं. मग त्याच्यात काय, तिथे एक ग्राफ आहे. होप्स अपॅरेटस मध्ये काय झालं बघा. ठीक आहे, केंद्र ताई ठीक आहे. होप्स अपॅरेटस मध्ये काय झालं होतं. अशी एक पाईप आहे, खाली त्याचा बेस आहे, याच्यात वॉटर भरलं होतं असं, आणि इथे एक टेम्परेचर टाकला होता, थर्मोमीटर. इथे एक टेम्परेचर मेजर करायला थर्मोमीटर, इथे टेम्परेचर T1, इथे T2 असं होतं ना. ठीक आहे, इथे टेम्परेचर T1, इथे T2 होतं, आणि मध्ये एक बाउल ठेवला होता. त्या बाउल मध्ये आईस आणि सॉल्ट याचं मिक्सचर टाकलं होतं. त्याच्यात काय पाणी झालं असलं तर ते काढायला इथे खोल होतं. त्याच्यात काय मोलटन आईस असला तर इकडून बाहेर येणार. ठीक आहे, झालं काय होतं. मधलं पाणी थंड होतंय. थंड पाणी झालं की काय होतंय, सुरुवातीला वॉटर किती टेम्परेचरला होतं. सुरुवातीला वॉटर होतं 12 डिग्री. सुरुवातीला वॉटर काय होतं 12 डिग्री. आता 12चेच पाणी काय घेतले ते मला माहिती नाही, त्यांनी बुक केलं त्यांनी घेतले. तुम्ही 25चे पण पाणी घेऊ शकता. 25चे म्हणजे 25 डिग्रीचे. ठीक आहे, ठीक आहे. मग 12 डिग्री सेल्सिअसला इथं वॉटर होतं. किती? 12 डिग्री सेल्सिअसला एंटायर वॉटर होतं. मग खालचं टेम्परेचर काय होतंय, सुरुवातीला खालचं टेम्परेचर फटाफट कमी होते. 4 डिग्रीची लाईन सुरुवातीला काय होते, खालचं टेम्परेचर फटाफट कमी होते. हे फास्ट खाली येते. लाईन फास्ट कमी होते म्हणजे फास्ट खाली येणार 4 डिग्री जवळ. का फास्ट? कारण जे पण पाणी थंड व्हायला दॅट वॉटर इज हेवियर. 4 डिग्रीच्या वर आहे ना आपण, हे 12 डिग्रीला आता, आणि आपण 4 डिग्रीच्या वर आहे. 4 डिग्रीच्या वर काय असते, इफ वॉटर बिकम्स कोल्डर इट बिकम्स हेवियर. जड झालं पण खाली आलं की पटकन थंड होते. वर जाईन झालं ना, मग वरचं हळूहळू थंड होतं. फटाफट खालचं टेम्परेचर उतरतं. हे T1 फटाफट खालचं टेम्परेचर उतरतं. वरचं टेम्परेचर कसं होतंय,
स्लोली खाली, वरचं टेम्परेचर कसं येते, स्लोली खाली. ठीक आहे. 4 डिग्रीच्या खाली गेम उलटा होते. 4 डिग्रीच्या खाली पूर्ण वॉटर 4 डिग्रीला आलं की मग त्याच्यानंतरचा गेम उलटा. 4 डिग्रीच्या खाली टेम्परेचर गेलं, इथलं वॉटर जड बनत नाही, हलकं बनते, मध्ये वर जाते. 4 डिग्रीच्या आपण खाली गेलो तर इथलं जे थंड झालेलं वॉटर आहे ते जड बनत नाही, म्हणून खाली जात नाही, ते वर जाते. वरचं टेम्परेचर फटाफट उतरते. आता वरचं टेम्परेचर काय होतं, वरचं टेम्परेचर फटाफट उतरते त्या खाली, आणि खालचं टेम्परेचर थोडा वेळ कॉन्स्टंट राहते आणि मग उतरते, थोडा वेळ कॉन्स्टंट राहते आणि मग उतरते. T1 काय आहे, सुरुवातीला T1 पटकन उतरते, नंतर स्लो जाते. आणि T2 वरचं टेम्परेचर सुरुवातीला स्लो नंतर पटकन उतरते. कळालं का? चलो, हे ग्राफ एक काढलाय. इंटरसेक्ट कुठे मारते, खालचं टेम्परेचर वरचं टेम्परेचर कुठे इंटरसेक्ट मारते, 4 डिग्री सेल्सिअसला इंटरसेक्ट मारते. कुठे इंटरसेक्ट मारते, 4 डिग्री सेल्सिअसला इंटरसेक्ट मारते. राईट. हे ग्राफ एक झाले. नेक्स्ट भाग आहे, नेक्स्ट भाग आहे. परत एकदा जॉईन करा, मग पुढच्या कन्सेप्ट बघूया. परत एकदा जॉईन करा, मग पुढच्या कन्सेप्ट बघूया. ठीक आहे. असं आहे का, मला माहिती नाही. कंटिन्यू घेऊ का? बर ठीक आहे, बघू, कंटिन्यू घेऊया, बघू काय होतंय. टाइम लिमिट वाढवलाय का? चलो बघू बघू काय. तरीच ते मला हे पण येणार, टाइम पण येणार. आपल्या रोजची सवय लागली, फुकट मध्ये जगायची सवय लागली ना आता. पोरं फुकट मध्ये जगायला. तुम्ही भरपूर जणांनी भरली, पण काही जणांनी भरलीच नाही, फुकट मध्ये जगायला. आम्ही पण फुकट मध्येच वापरलो, घेतलंच नाही विकत. गहू पण फुकट मध्येच आणले, राशनचे आणले. तांदूळ पण फुकट मध्ये आणले. फुकट मध्ये म्हणजे कमी पैशाने आणले. काय करणार, पोरं फीस भरणार, काय करणार. ओके, चलो बा. नेक्स्ट काय, नेक्स्ट काय, ते बरं होतं, ते मध्ये बंद होत होतं तेच बरं होतं, थोडा ब्रेक मिळायचा आपल्याला. पेज नंबर 66 वर यूज युअर ब्रेन पॉवर मधला क्वेश्चन नंबर 1. पेज नंबर 66 मधला यूज युअर ब्रेन पॉवर मधला क्वेश्चन नंबर 1 काय म्हणाले. इन द regions with cold climate, in the regions with cold climate, the aquatic plants and animals can survive even when the atmospheric temperature goes below zero. अंटार्क्टिका किंवा आर्क्टिक मध्ये, अंटार्क्टिका किंवा आर्क्टिक मध्ये काय होते, टेम्परेचर एकदम 0 पेक्षा खूप खाली जातात. -20 डिग्री सेल्सिअस, -70 डिग्री सेल्सिअस, खूप टेम्परेचर कमी आहे. नॉर्थ पोल अर्थचा आणि साऊथ पोल एकदम थंड ठिकाण आहे, वर्षभर बर्फ असते तिथे. एकदम थंड ठिकाण आहेत, वर्षभर बर्फ असते, वर्षभर मायनस टेम्परेचर आहे. मग तिथं अॅनिमल्स जगालेत कसे, थोडा टाइम काहीतरी तिथं टेम्परेचर वाढत असले तर वाढत असतील तर वर्षभर तिकडे थंड आहे, मग तिथं अॅनिमल्स जगालेत कसे. आता थंड ठिकाणी अॅनिमल्स जगालेत कसं. किंवा समजा काश्मीरमध्ये उन्हाळ्यात तर सगळं गरम गरम झाले, सगळं तलावांमध्ये पाणी आहे. उन्हाळ्यामध्ये सगळं गरम गरम झाले, तलावात पाणी आहे. पण थंडीत काय होतं, तलावातलं पाणी सगळं बर्फ पडणार. थंडीमध्ये तलावातलं वॉटर सगळं काय होणार, बर्फ पडणार. मग आईस पडला तर ते त्यातला फिश पण फ्रीज होईल ना. आईस पडला तर त्या वॉटर टँक मध्ये
त्या रिझर्वायर मधला फिश पण काय होणार, फ्रीज होणार. सगळे फिश मरून जातील ना तिकडे काश्मीर मध्ये हिवाळ्यात, सगळे फिश मरून जातील, किंवा आर्क्टिक मध्ये अंटार्क्टिका मध्ये सगळे फिश मरून जातील. पण असं होतंय का नाही, तिथं फिश ला पाण्याच्या खाली राहणं, त्या बर्फाच्या खाली राहणं पॉसिबल आहे. कसं होत असतंय, दिस हॅपन्स बिकॉज ऑफ अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. वॉटर असं उलट बिहेव करते, म्हणून aquatic लाईफ इज पॉसिबल इन कोल्ड रिजन्स. वॉटर असं उलट बिहेव करते, therefore aquatic life is possible in cold regions. तर काय होते बघा, तर काय होते बघा, मग हे असं अर्थ आहे, याचा अर्थचा आपला सरफेस आहे, हे आपला अर्थचा एक सरफेस आहे. आणि मग अर्थच्या सरफेसवर मध्ये तिथे एक गड्डा पडला, ठीक आहे, पडला असेल कशामुळे, तर कोणतरी इथं उडी मारला असेल, किंवा कुठला तर ऍस्टेरॉइड येऊन इथं पडला असेल, काहीतरी लफडा झाला असेल, अर्थक्वेक आला असेल, आपल्याला माहिती आहे. पण इथं गड्डा एक पडलाय मोठा, खूप मोठा गड्डा आहे. मग पाऊस पडला, पाऊस पडला, पाऊस पडला, पाऊस पडला, तर पावसाचं पाणी सगळं इकडे वाहून आलं, इकडे वाहून आलं, आणि याच्यात सगळं पावसाचं पाणी असं जमा. वॉटर 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 वॉटर, ओके, वॉटर वॉटर वॉटर, ठीक आहे. मग पाणी इथं जमा झाले, मग ह्या पाण्यात काय झाले, छोटे छोटे ऑर्गॅनिझम्स तयार झाले, खूप वर्षांपूर्वी छोटे छोटे ऑर्गॅनिझम्स तयार झाले. त्या ऑर्गॅनिझम्सचं इव्हॉल्युशन झालं, ते ऑर्गॅनिझम हे बनले, ते बनले, मग याच्यात फिश तयार झाले, ऑर्गॅनिझम पासून इव्हॉल्युशन होऊन फिश तयार झाले. मग याच्यात आता मासे आहेत, मासे, एक मासा आहे, फिश आहे, त्याची एक माशीन आहे, आणि त्यांचे दोघांचे पिल्ले पण आहेत, त्यांचे दोघांचे पिल्ले पण आहेत, ठीक आहे. असं एक तिथं एक फिश फिश राहिले, थोडे फिश राहिले त्या पाण्यामध्ये, ठीक आहे. सगळं थंडगार मस्त चालू आहे, ओके, सगळं दोघांचं मस्त चालू आहे, रोज चालू आहे, रोज फूड खायचं, रोज हे करायचं, सगळं मस्त, रोज मस्त मजा आहे. पण आता काय झालं, थंडी पडली. आता काय झालं, थंडी पडली. थंडी पडल्यावर काय होतं, थंडी पडल्यावर काय होतं, थंडी पडल्यावर काय होतं, फिशला थोडं बाजूला करतो, यांचं बघायच्या नावात आपल्याला कन्सेप्ट कळायचं नाही, फिशला थोडं बाजूला करतो, मला नंतर आज सुरू. मग फिश आहे, मग झालं आहे, थंडी पडली. थंडी पडली म्हणजे खालच्या बाजूला थोडी थंडी घुसणार, खालच्या बाजूला तर अर्थ आहे ना, जमीन आहे, खालच्या बाजूला जमीन आहे, खालून काही थंडी घुसू शकत नाही. थंडी घुसणार कुठून, वरून घुसणार. म्हणजे सगळा लेक आहे समजा 10 डिग्रीला, ओके. थंड प्रदेशामध्ये उन्हाळ्यात पण टेम्परेचर जास्त वाढत नाही, 10 डिग्री. मनालीला गेला तर 10-12 डिग्री असते टेम्परेचर, जास्तीत जास्त 13-14 डिग्री असते तिथलं टेम्परेचर. उन्हाळ्यात गेला तर, भर उन्हाळ्यात गेला तर टेम्परेचर किती, 14-15 डिग्री असते. टेम्परेचर आता 10 डिग्री आहे, म्हणजे फुल लिक्विड आहे, ठीक आहे. आता टेम्परेचर कमी झालं, टेम्परेचर कमी झालं म्हणजे कुणाचं टेम्परेचर कमी होतं, ऍटमॉस्फिअरचं टेम्परेचर कमी झालं म्हणजे अर्थचं होत नाही, खाली ही जमीन आहे, अर्थ आहे, अर्थचं टेम्परेचर कमी होत नाही, टेम्परेचर वरचं कमी होतं, एअरचं. whenever temperature decreases, बघा एकदम इंटरेस्टिंग मस्त गोष्ट आहे, मजा येणार आई इथं. मग वरचं टेम्परेचर कमी झालं, वरचं टेम्परेचर कमी झालं, पहिला आहे वॉटरचा वरचा लेअर कमी होते, वरच्या लेअरचं टेम्परेचर कमी झालं. समजा हे आता 9 डिग्रीला गेलं, टेम्परेचर 10 होता तर 9 ला आलं, मग हे 9 डिग्रीला गेलं, खालचं पाणी 10 डिग्रीला आहे, पण वरचं हे पाण्याचं सरफेस 9 डिग्रीला येणार. टोटल वॉटर किती डिग्रीला होतं, 10 डिग्रीला. एंटायर वॉटर वॉज ॲट 10 डिग्री, बट बिकॉज ऑफ कोल्डनेस इन द एअर, अप्पर सरफेस ऑल्सो बिकम्स कोल्ड. वॉटरचा पहिल्यांदा कोण थंड पडणार, कुठला भाग थंड होणार, मग वरचा भाग थंड होणार, 9 डिग्री झाला, वरून थंडी पसरली ना, वर थंड आहे, खाली थंड नाही, अर्थ छान आहे, अर्थ मस्त आहे. मग हे 9 डिग्री झालं, वरचं पाणी 9 डिग्री झालं, पण 9 डिग्रीचं पाणी काय होतंय, हेवी आहे. 10 डिग्री पासून 4 डिग्री पर्यंत काय होते,
10 डिग्री पासून 4 डिग्री पर्यंत जाताना काय बनते, वॉटर हेवियर बनते. 10 डिग्री पासून 4 डिग्री पर्यंत जाताना वॉटर काय बनते, जड 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 बनत जाते. आणि 4 डिग्रीच्या परत खाली टेम्परेचर जाताना 0 किंवा 0च्या पण खाली जाताना वॉटर काय बनते, लाइटर. वॉटर काय बनते, लाइटर. 4 डिग्री पर्यंत पाणी जड जड बनते, 4 डिग्री नंतर पाणी हलकं बनते. म्हणजे 10 डिग्रीला होतो, वरचं पाणी थंड झालं, 9 डिग्रीला गेलं. 9 डिग्रीला गेलं म्हणजे आपण इकडे आहे. थंड झालं म्हणजे काय, थंड झालं म्हणजे 10 डिग्री कडून 4 डिग्री कडे चाललं ना. आता थंड झालं म्हणजे जड बनते, पाणी थंड झालं म्हणजे जड बनते. म्हणजे 9 डिग्रीचं पाणी खाली येते, 9 डिग्रीचं जे वॉटर आहे खाली येते आणि खालचं 10 डिग्रीचं वर जाते. 9 डिग्रीचं खाली येते, इकडे जड झालं ना, जड झालं खाली येते, असं खाली येते, इकडून पण खाली येते. खालचं 10 डिग्रीचं वर जाते, खालचं 10 डिग्रीचं वर जाते, परत थंड होते, परत खाली येणार, थंड होते, परत खाली येणार. कळलं? असं होत होत समजा इथलं टेम्परेचर 60 डिग्री झालं, 7 परत काय आहे, जड आहे. 7 परत जड आहे, वरचं थंड झालेलं पाणी जड आहे, खाली येणार, खालचं गरम पाणी वर येणार. कळलं ना. असं टेम्परेचर कमी 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 होत कुठपर्यंत येते, 4 डिग्रीला येते. सगळं आता लेक कितीला झाला, 4 डिग्री. सगळं आता लेक कितीला झालं, 4 डिग्री झाला. 4 डिग्री पर्यंत काही लपडाने टेम्परेचर कमी होणार. बाहेर पण 4 डिग्री आहे, पाणी पण 4 डिग्री आहे. ठीक आहे. 4 डिग्री पर्यंत काही लफडाने जसं वरचं ऍटमॉस्फिअर थंड होणार तसं पाणी पण थंड होणार. 10 डिग्रीचं 9 डिग्री झालं, हे 9 डिग्रीला वरचं वॉटर झालं की ते खाली येऊन बसणार, जड झाले. खालचं 10 डिग्रीचं वर येणार, ते थंड होणार, खाली येऊन बसणार. असं थंड होत थंड होत थंड होत पाणी 9 डिग्रीला आलं, ते 8 ला गेलं, पाणी पण 8 ला गेलं. हे 7 ला आलं, हे पण 7 ला. हे 6 डिग्री झालं, हे पण 6. हे 4 डिग्री झालं, हे पण 4. सगळे वॉटर 4 डिग्री झाले आतापर्यंत, काही लफडाने ऑल इज गुड. आतापर्यंत काही टेन्शन नाही, ऑल इज गुड. आता मजा व्हायला चालू होते, आता मजा व्हायला चालू होते. बा आता काय होतंय, ते 4 डिग्री पेक्षा खाली गेलं, 3 डिग्रीला गेलं ऍटमॉस्फिअर. म्हणजे ऍटमॉस्फिअर 3 डिग्रीला गेलं की वरचं पाणी पण हळूहळू थंड होणार आणि 3 डिग्री गेलं वरचं पाणी. समजा हा 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 भाग काय झाला, 3 डिग्रीला गेला. हे 3 डिग्रीला गेलं की वरचं पाणी पण 3 डिग्रीला गेलं. एटीएम म्हणजे ऍटमॉस्फिअर. मग वरचं पाणी 3 डिग्री झालं तर 4 डिग्रीच्या खाली गेम उलटा आहे. बिलो 4 डिग्री, बिलो 4 डिग्री गेम उलटा आहे. काय गेम उलटा आहे, 4 डिग्रीच्या खाली पाणी हलकं बनते, 4 डिग्रीच्या खाली पाणी हलकं बनते. म्हणजे 4 डिग्रीच्या खालचं सगळं पाणी 4 डिग्रीला आहे. एंटायर वॉटर इज ॲट 4 डिग्री बट अप्पर लेअर ऑफ वॉटर बिकम्स 3 डिग्री. मग हलकं झालं ते आता खाली कसं येईल, वरचं पाणी थंड झालं ना, ठीक आहे, पण ते हलकं झालं खाली कसं येईल, ते खाली येणारच नाही, वरच राहणार. वरचं पाणी 3 डिग्री झाले पण ते हलकं झाले, खाली कसं येणार, मग ते वरचं वरच राहते. परत ऍटमॉस्फिअरचं टेम्परेचर 2 डिग्री झालं, याचं पण 2 डिग्री झालं, पण हे 2 डिग्री झालं तर आणखी हलकं झालं, खाली येतच नाही, वरच्या वरच राहिलं ते. मग हे जर खाली आलं नाही तर खालचं पाणी वर कसं येणार, हे जर खाली येत नसला तर खालचं पाणी वर कसं येणार, खालचं खालीच राहते, वरचं वरच राहते. हा 1 डिग्री झाला, वरचा परत लेअर थंड होणार, 1 डिग्री होणार. खालच्या 4 डिग्रीला काय फरकच नाही, वरच्यावर थंड व्हायला. आणि थंड झाले की हलकं झालं, हलकं झालं की वरच राहिलं, ते खाली येऊ शकत नाही. ते खाली येत नाही तर खालचं वर जात नाही, खालचं 4 डिग्रीचं पाणी 4 डिग्रीलाच राहते. ऍटमॉस्फिअर 0 डिग्रीला गेलं, हे पण 0 डिग्रीला गेलं आणि आता याचा बर्फ झाला, आईस आईस झाला. आता आईस झाला, आता आईस. वर जरी आईस असला तरी खाली काय असते, पाणी आहे. वर जरी आईस हलका असते ना पाण्यापेक्षा, वर जरी आईस तयार झाला तरी पाणी काय खाली खाली आहे का, तर पाण्यापेक्षा आईस लाइटर आहे, मग वर राहणार. आईस खाली येत नाही पण पाणी पण वर जाते, मग खालचं पाणी गरम आहे तसं गरमच राहणार, वरचा आईस तयार होणार. वरचं टेम्परेचर आणि खाली गेलं, -10 डिग्री गेलं तर आईस पण -10 डिग्री पर्यंत जाणार, हा वरचा. पण ते हलका आहे, ते वरच राहणार, ते खाली येत नाही.
खालचं पाणी 4 डिग्री तर 4 डिग्री, थोडं कमी होऊ शकतंय 4 डिग्रीचं, कधी 3 डिग्री वगैरे होऊ शकते थोडस कमी, पण खाली पाणीचं पाणीच राहते. आणि आईस काय, आईस काय, आईस इज बॅड कंडक्टर ऑफ हीट. आणि एकदा आईस झाला की वरचं थंडी खाली घुसू शकत नाही, कारण आईस बॅड कंडक्टर ऑफ हीट आहे. वरची थंडी खाली घुसत नाही, मग खाली पाण्याचं पाणीच राहणार, आईस वरच्या वर राहणार, आणि जे फिश आहे ते खाली इकडे फिरू शकते पाण्यात, त्याचं फूड वगैरे जे प्लांट्स आहेत ते सगळे खाली राहते, त्याला खायला प्यायला सगळं मस्त भेटते, नो प्रॉब्लेम. खाली पाणी फिरायला त्याला, खाली आईस होत नाही त्यामुळे फिशला प्रॉब्लेम नाही. जर खाली आईस झाला असता तर फिशला फिरणार कुठं, फिश पण मरून गेला असता. मग आईस खाली वॉटर राहते, फक्त आईस कुठं होते वर, फक्त आईस कुठं तयार होते वर, फक्त आईस कुठं तयार होते वर. म्हणून कोल्ड कंट्रीज मध्ये कसं इकडून कोण वॉकिंग करत आला, तुमच्यासारखा येडा माणूस कोण गेला, तुमच्यासारखा येडा माणूस कोण गेला कोल्ड कंट्री मध्ये, कुठल्या कॅनडामध्ये गेला किंवा कुठं अंटार्क्टिकावर गेला, तुम्ही काय करणार, वॉकिंग करत 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 जाणार. इकडे पण आईस असते ना, रस्त्यावर पण आईस असणार, हे पण आईस असणार, हे रस्ता आहे का तलाव आहे काय कळत नाही, हे रोड आहे का तलाव आहे काय कळत नाही. रोडवर पण आईसच पडलाय ना, सगळीकडे आईस असणार. तुम्ही आईस वरून चालत चालत आला, खाली पण आईस आहे, आईस दिसावरून तुम्ही याच्यावर गेला, हे आईस फुटणार, पटकन तुम्ही जाणार आहात, परत इथं मग आईस तयार होते वर, परत वर काय तयार होत आहे, आईस तयार होते. इथला आईस का मेल्ट झाला, तुम्ही उभा राहिल्यामुळे इथलं प्रेशर वाढते, प्रेशर वाढलं की थोडासा आईस मेल्ट होते, पटकन तुम्ही आत गेला, तुम्ही आत गेला की प्रेशर कमी होते, प्रेशर कमी झाले की परत ते बर्फ तयार होते, गेम ओव्हर, तुमचा गेम ओव्हर, बाहेर येता येत नाही, गेम ओव्हर. असं भरपूर इंग्लिश मूवीज मध्ये वगैरे दाखवलेलं आहे बघा. तलावावरून चालत असताना ते आत जाते, आत गेला की वर परत बर्फ होते, बर्फ झाला की याला येता येत नाही, संपते, मग खाली संपते. कळतंय, समजा क्या. त्याला आता ऑक्सिजन कसं मिळते ते काय मला माहित नाही, खालच्या माशाला फिशला ऑक्सिजन कसं मिळते ते माहित नाही, ते कदाचित ऑलरेडी डिझॉल्व्ह होऊन बसला असेल वॉटरमध्ये, तेच यूज होत असेल, किंवा खाली काही प्लांट्स असतील जे ऑक्सिजन रिलीज करत असतील, प्लांट्स पण असतात ना खाली, प्लांट्स पण असतात, ते कदाचित ऑक्सिजन रिलीज करत असतील. तुम्ही बघा आणखी पुढे गुगलवर सर्च मारा. हे असलं असतेच. चलो क्लिअर का, याला परत एकदा एक्सप्लेन करतो, आजचं लेक्चर मग बस करूया. ओके, एकदा रिपीट करतो, देन वी विल स्टॉप. परत तुम्ही एकदा विचार करा, तुम्ही एकदा विचार करा काय काय झाले बघा, तुम्ही एकदा विचार करा. ते बरं झालं रे, 1 तासाची मीटिंग झाली, ते आता संपत आले लॉकडाऊन, आणि आता हे फुकट जाईल. आता एखाद महिन्यात आमची शाळा चालू होईल, क्लास चालू होईल, आणि आता हे टाइम वाढवून दिलं, पहिला द्यायचं नव्हतं का. लॉकडाऊन वगैरे होत नाही परत, लॉकडाऊन परत होण्याची शक्यता कमी आहे, कारण बिझनेसेस ऑलरेडी खराब हालत झाली सगळ्या बिझनेसेस, लॉकडाऊन होत नाही परत. चलो देखो इधर, थोडंफार लोकल एका गावात दुसऱ्या गावात थोडंफार झालं तर होईल, एखाद्या गल्लीत होऊन झालं तर होईल. तर बा आवाज कशाला कमी येते, बरोबर यायला
चलो बा फायनल एकदा बोलतो मी मग बस फायनल एकदा बोलतो मी बस सगळं 10 डिग्रीला आहे सगळं 10 डिग्रीला काय हे वॉटर 10 डिग्रीला आहे वॉटर 10 डिग्रीला आहे वॉटरचा वरचा सरफेस पण 10 डिग्रीला आहे आणि ऍटमॉस्फिअर पण 10 डिग्रीला सुरुवातीला असं ठीक आहे समजा हे ऍटमॉस्फिअरचं टेम्परेचर ड्रॉप झालं आणि अचानक काय झालं 4 डिग्री झालं अचानक काय झालं ऍटमॉस्फिअरचं टेम्परेचर अचानक होत नसते हळूहळूच होत असते पण तुम्हाला मी एक्सप्लेन करायसाठी डायरेक्ट घेतो ऍटमॉस्फिअरचं टेम्परेचर अचानक 4 डिग्री झालं काही अडचण नाही ऍटमॉस्फिअर 4 डिग्री झालं की वरचा जे पाण्याचा लेअर आहे ते पण 4 डिग्रीला होणार वरचा जे पाण्याचा लेअर आहे ते पण 4 डिग्री पण 4 डिग्रीचं पाणी 10 डिग्रीच्या पाण्यापेक्षा जड आहे 4 डिग्रीचं पाणी 10 डिग्रीच्या पाण्यापेक्षा इकडे जाताना हेवी बनत 4 डिग्रीचं पाणी जड आहे 10 डिग्रीचं पाणी काय हलका आहे इकडे पाणी जड होते आणि परत हलकं होते इकडे पाणी जड होते आणि त्याच्यानंतर हलकं होते 4 डिग्री पर्यंत जड 4 डिग्रीचं पाणी जड आहे मग हे वॉटर खाली येणार दिस वॉटर कम्स इन डाउनवर्ड डायरेक्शन अँड दिस वॉटर 10 डिग्रीचं पाणी गरम पाणी वर जाते 4 डिग्री थंड झालेलं पाणी खाली गरम पाणी मधलं वर म्हणजे 10 डिग्री वर गेलं तर ते परत थंड होते 10 डिग्रीचं पाणी वर गेलं की या ऍटमॉस्फिअर मुळे परत थंड होणार 4 डिग्री येणार 4 डिग्रीला गेले की जड होते परत खाली येणार परत मधलं गरम पाणी वर असं थोडं सर्क्युलेट होणार सगळं पाणी कितीला जाणार 4 डिग्री सगळं पाणी कितीला जाणार आता 4 डिग्री सगळं पाणी गेले आता 4 डिग्री 4 डिग्रीला गेम चेंज 4 डिग्रीच्या खाली गेम चेंज समजा हे टेम्परेचर कमी झालं आणि झालं 0 डिग्री डायरेक्ट घेतो ना 0 वरचं टेम्परेचर कमी झालं आणि 0 पण 4च्या खाली टेम्परेचर कमी होताना वॉटर हलकं बनतं ओके मग हे वरचा लेअर 4 डिग्रीला होता पूर्ण वॉटर पण 4 आणि ऍटमॉस्फिअर आता थंड पडलं 0 झालं मग वरचं पाणी काय होणार होतं वरचा पाण्याचा लेअर काय होते थंड होणार ते पण 0 होणार वरच्या पाण्याचा लेअर थंड होणार 0ला जाणार पण ते आता हलका आहे त्यामुळे खाली येऊ शकत नाही हे 0चं पाणी 4 डिग्री पेक्षा हलका आहे त्यामुळे खाली येऊ शकत नाही वरचं वरच राहणार हे परत थंड झालं -2 डिग्रीला गेलं हे पण वरचाच लेअर फक्त थंड होणार -2 डिग्रीला हे हलका आहे खाली येऊ शकत नाही खालचं खाली वरचं -2 डिग्री म्हणजे हे आईस तयार झाला मग आईस तयार झाला वर आईस होते पण खाली काय वॉटर मग वॉटर मध्ये खालच्या फिशेसला फिरता येते मग aquatic लाईफ इज पॉसिबल बिकॉज ऑफ anomalous बिहेवियर ऑफ वॉटर वॉटरचं लफडेबाज बिहेवियर मुळे वॉटरच्या लफडेबाज बिहेवियर मुळे aquatic लाईफ ॲनिमल्सची लाईफ कोल्ड कंट्रीज मध्ये बिलो वॉटर पॉसिबल आहे नाहीतर इथं फिश सगळ्या बर्फामध्ये मरून गेला असता ठीक आहे हे सगळं असं आहे आपलं कुठपर्यंत संपलंय आता आपलं कुठपर्यंत संपलंय रेग्युलेशन नाही अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर पर्यंत संपलंय इथपर्यंत सगळं रीड करा पुस्तकातून काय डाऊट असले तर विचारा डाऊट नसले